आपण काय नक्की मागणी आहे आपली? आम्ही या ठिकाणी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की जे विष्णू पवार यांचा जो परवा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूस कारणीभूत असणारे वन अधिकारी आणि इतर जे कोणी असतील त्या सर्वांवर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याचबरोबर वन अधिकारी जे आहेत त्या सर्वांचं निलंबन व्हावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. एकंदरीत जी घटना घडली आहे ते वन विभागाची हद्द आहे, परंतु वन विभागाने एक पत्र देखील काढलं होतं की ते जे मोहाचं पोळं आहे ते काय आमच्याकडे प्रशिक्षित वर्ग नसल्यामुळे आम्ही काय काढू शकत नाही. मग हे नक्की त्या व्यक्तींना किंवा जे काय काढायला गेले होते ते चोरी करायला गेले होते का त्यांना सांगितलं होतं कोणी? आपण आज विचार केला तर वन विभागामध्ये जे कोणी असेल पशु पक्षी प्राणी माशा मधमाशा साप सर्प वाघ सिंह जे काय असेल ह्या कुठल्याही प्राण्याला जर इतर जनतेने काय धोका पोचवला तर त्याच्यावर रीतसर गुन्हा ही वन विभागाचे लोक दाखल करतात. ते सोडा एखादी वनस्पतीची जरी स्वतःच्या शेतातलं बांधावर जर झाड तोडलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतात. हे तर यांच्या ऑफिसच्या परिसरामध्ये असणारं हे मधमाशांचं पोळं, त्या माशांचं आणि मधाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा त्या फॉरेस्ट आणि वन अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांवर होती असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यांच्या दारात येऊन असं जर कृत्य होत असेल तर निश्चित स्वरूपात तेच जबाबदार आहेत आणि त्याच्या मागून आडपडद्याने आणखी कोणी असतील तर त्यांनी त्यांच्यावर सर तक्रार करावी वन विभागाने आणि त्या संबंधितांवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी आणि या वन अधिकाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी मंदिर देखील आहे, काही दुकान देखील आहेत. मग त्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाने सांगितलं की ट्रस्टनी सांगितलं होतं काढायला, काय असं काही माहिती आहे तुमच्याकडे? आता जे मधमाशांची पोळी होती ही फॉरेस्ट विभागाच्याच हद्दीत होती. मग तिथं दुकानदार असतील किंवा मंदिर असेल किंवा इतर काय असेल पूर्ण जबाबदारी ही वन विभागाची आहे आणि निश्चित स्वरूपात सर्व कारवाई ही वन विभागाच्या लोकांवर त्या ठिकाणी होणं हे गरजेचं आहे. एका लहान मुलांच्या पित्याचा त्या ठिकाणी जीव गेला आहे. त्याच्या पाठीमागे एक तरुणी विधवा झाली, 2 लहान लेकरं त्या माणसाची त्या ठिकाणी गरीब परिस्थितीमध्ये आज अन्नासाठी मोकाट आहेत अशा परिस्थिती त्या जो मृत व्यक्ती आहे त्याच्या घरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे आणि तो त्या घराचा पोशिंदा होता. निश्चित स्वरूपात एखाद्या घराचा पोशिंदा जर मरत असेल तर त्याच्या मागं असणारे सर्व घटक जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि तशा पद्धतीचे ईमेल आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. पाठवत आहोत.